हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथे इंग्रजी शिकता आपण मराठी भाषेमधून. वूड हा शब्द इंग्रजी बोलताना आपण हजारो वेळा ऐकला असेल, पण जेव्हा स्वतः वापरायची वेळ येते तेव्हा आपला गोंधळ उडतो. कधी हा भूतकाळ दर्शवतो तर कधी विनंती करण्यासाठी वापरला जातो. पण काळजी करू नका, आजच्या या एकाच व्हिडिओमध्ये आपण वूडचे तब्बल 8 वेगवेगळे उपयोग बघणार आहोत आणि ते सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमधून शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. वूडचा पहिला उपयोग आहे भूतकाळातील सवय, अर्थात पास्ट हॅबिट. जेव्हा आपल्याला भूतकाळात आपण वारंवार करत असलेल्या गोष्टींबद्दल बोलायचे असते तेव्हा वूडचा उपयोग हा केला जातो. म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी क्रिया आपण वारंवार करायचो हे सांगण्यासाठी आपल्याला वूडचा उपयोग हा करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, एव्हरी संडे वी वुड गो टू द पार्क. दर रविवारी आम्ही बागेत जायचो. बघा, भूतकाळातील एक सवय या ठिकाणी सांगितलेली आहे की प्रत्येक रविवारी, दर रविवारी आपण काय करायचो, तर बागेमध्ये नेहमी जात असायचो. तर हेच आपल्याला इथं वूडच्या माध्यमातून सांगायचं असते. एव्हरी संडे वी वुड गो टू द पार्क. दर रविवारी आम्ही बागेत जायचो. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. माय ग्रँडमदर वुड टेल अस स्टोरीज ॲट नाईट. माय ग्रँडमदर वुड टेल अस स्टोरीज ॲट नाईट. माझी आजी रात्री आम्हाला गोष्टी सांगायची. आय वुड स्टडी फॉर आवर्स ड्युरिंग माय स्कूल डेज. मी शाळेच्या दिवसात तासनतास अभ्यास करायचो. वी वुड ऑलवेज ईट डिनर टुगेदर. आम्ही नेहमी एकत्र जेवण करायचो. ही वुड स्मोक अ लॉट इन दोज डेज. त्या दिवसात तो खूप धूम्रपान करायचा. चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया. दुसरा यूज आहे नम्र विनंती करण्यासाठी, अर्थात पोलाइट रिक्वेस्ट. समोरच्या व्यक्तीला आदराने काहीतरी विचारण्यासाठी वुडचा उपयोग हा केला जातो. फॉर एक्झाम्पल, वुड यू माइंड मुव्हिंग अ बीट. तुम्ही थोडे बाजूला सरकाल का. बघा, बऱ्याच वेळा पब्लिक प्लेसेसमध्ये जेव्हा आपल्या रस्त्याच्या मध्ये कोणी असेल तेव्हा आपण त्याला म्हणतो तुम्ही थोडे बाजूला सरकाल का. तर हेच आपण वुडचा यूज करून सुद्धा म्हणू शकतो, वुड यू माइंड मुव्हिंग अ बीट. नेक्स्ट आहे वुड यू प्लीज पास द सॉल्ट. कृपया तुम्ही मीठ पुढे सरकवाल का. वुड यू शो मी द वे टू द स्टेशन. तुम्ही मला स्टेशनचा रस्ता दाखवाल का. वुड यू लेंड मी युअर पेन. तुम्ही मला तुमचे पेन द्याल का. वुड यू कीप क्वाइट फॉर अ मोमेंट. तुम्ही थोडा वेळ शांत बसाल का. तर अशा प्रकारे वुडचा उपयोग पोलाइट रिक्वेस्ट दर्शवण्यासाठी सुद्धा केला जातो. यानंतर आपण नेक्स्ट यूज बघूया. नेक्स्ट यूज आहे इच्छा किंवा पसंती दर्शवण्यासाठी, अर्थात प्रिफरन्सेस किंवा डिझायर्स आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा आपण वुडचा यूज करू शकतो. तर यासाठी आपल्याला वुड लाईक टू किंवा वुड रादर वापरून आपल्याला काय हवे आहे किंवा आपली इच्छा किंवा आवड हे या माध्यमातून आपल्याला सांगता येते. एक्झाम्पल, आय वुड लाईक टू मीट द मॅनेजर. मला मॅनेजरला भेटायला आवडेल. आय वुड रादर स्टे होम दॅन गो आउट. बाहेर जाण्यापेक्षा मला घरी राहायला जास्त आवडेल. वुड यू लाईक टू हॅव कॉफी. तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल का. बघा, बऱ्याच वेळा आपल्याकडे गेस्ट येतात तेव्हा त्यांना आपण विचारतो की तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल काय, चहा घ्यायला आवडेल काय. तर हेच आपण इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणू शकतो, वुड यू लाईक टू हॅव कॉफी. तुम्हाला कॉफी घ्यायला आवडेल का. शी वुड लाईक टू लर्न म्युझिक. तिला संगीत शिकायला आवडेल. आय वुड लव्ह टू व्हिजिट पॅरिस. मला पॅरिसला भेट द्यायला खूप आवडेल. तर अशा प्रकारे वुडचा थर्ड यूज आहे प्रेफरन्सेस किंवा डिझायर्स
एक्सप्रेस करण्यासाठी आपण वुडचा यूज करतो. चला नेक्स्ट यूज बघूया. नेक्स्ट यूज आहे नंबर 4, काल्पनिक परिस्थिती अर्थात हायपोथेटिकल सिच्युएशन ज्या ठिकाणी असेल तर तिथं सुद्धा आपण वुडचा यूज हा करायचा असतो. अर्थात जे कंडिशनल सेंटेन्सेस जे आहेत तर त्यामध्ये वुडचा यूज हा होतो. ज्या गोष्टी सध्या घडत नाहीत पण असे झाले असते तर तसे झाले असते, अशा प्रकारचा सेन्स जेव्हा वाक्याचा असेल किंवा अशा प्रकारची कल्पना असेल तर त्या ठिकाणी वुडचा यूज हा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय हाय. मी पक्षी असतो तर उंच उडालो असतो. बघा या ठिकाणी आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, एक कल्पना केलेली आहे. वास्तविक मी पक्षी नाही आहे, परंतु एक कल्पना केली आहे की मी जर पक्षी असतो तर उंच उडालो असतो. इफ शी स्टडीड हार्ड शी वुड पास. तिने अभ्यास केला तर ती पास होईल. आय वुड हॅव हेल्प्ड यू इफ आय हॅड मनी. माझ्याकडे पैसे असते तर मी तुला मदत केली असती. इफ इट रेन द पार्टी वुड बी कॅन्सल्ड. जर पाऊस पडला तर पार्टी रद्द होईल. व्हॉट वुड यू डू इफ यू वर द PM. जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते. तर बघा अशा प्रकारे हायपोथेटिकल सिच्युएशन ज्या ठिकाणी असेल तर तिथं आपण त्या सेंटेन्समध्ये वुडचा यूज हा इफ सोबत करायचा असतो. तर हेच कंडिशनल सेंटेन्सेस सुद्धा आहे, त्यांना कंडिशनल सेंटेन्सेस सुद्धा म्हणतात. कंडिशनल सेंटेन्सेस कसे असतात हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा त्याचा यूज कसा करतात हे सुद्धा माहित नसेल तर आपण मला कमेंट करा, त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया. नेक्स्ट यूज आहे विलचे भूतकाळी रूप अर्थात पास्ट ऑफ विल वुड आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये विलच्या ऐवजी आपण वुडचा उपयोग हा करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही सेड टू मी आय विल कॉल यू. आता हे डायरेक्ट स्पीच मधील सेंटेन्स आहे. जेव्हा याचा आपण इनडायरेक्ट स्पीच करू तर त्यावेळेस आपल्याला विलच्या जागी वुडचा यूज हा करायचा असतो. बघा इनडायरेक्ट स्पीच याप्रमाणे होईल. ही टोल्ड मी दॅट ही वुड कॉल मी. त्याने मला सांगितले होते की तो मला फोन करेल. नेक्स्ट आहे आय थॉट इट विल बी रेन. इनडायरेक्ट स्पीच होईल आय थॉट इट वुड रेन. मला वाटले होते की पाऊस पडेल. शी प्रॉमिस्ड शी वुड फिनिश द वर्क. तिने वचन दिले होते की ती काम पूर्ण करेल. दे सेड दे वुड अराइव्ह लेट. ते म्हणाले होते की त्यांना यायला उशीर होईल. आय न्यू यू वुड विन द मॅच. मला माहित होते की तू सामना जिंकशील. तर बघा अशा प्रकारे विलचा पास्ट म्हणून वुडचा यूज हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये केला जातो. यानंतर नेक्स्ट यूज आपण बघणार आहोत आमंत्रण देण्यासाठी अर्थात काहीतरी ऑफर्स करण्यासाठी किंवा इन्व्हिटेशन देण्यासाठी सुद्धा वुडचा यूज हा केला जातो. कोणाला काहीतरी ऑफर करायचं असेल तेव्हा वुडचा यूज आपण सेंटेन्स मध्ये करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, वुड यू लाईक अ पीस ऑफ केक. तुम्हाला केकचा तुकडा हवा आहे का. वुड यू लाईक टू कम विथ अस. तुम्हाला आमच्यासोबत यायला आवडेल का. वुड यू लाईक सम हेल्प विथ युअर बॅग्स. तुम्हाला पिशव्या उचलण्यासाठी मदतीची गरज आहे का. वुड यू लाईक टू सी द मेन्यू. तुम्हाला मेनू कार्ड पाहायचे आहे का. वुड यू जॉईन अस फॉर अ वॉक. तुम्ही आमच्यासोबत फिरायला याल का. तर बघा अशा प्रकारे दुसऱ्याला काहीतरी ऑफर करायचं असेल किंवा इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण वुडचा यूज या सेंटेन्समध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचा आहे. चला यानंतर नेक्स्ट यूज आहे एखादी गोष्ट करायची तयारी किंवा नकार सांगण्यासाठी सुद्धा वुडचा यूज हा केला जातो. भूतकाळात एखादी गोष्ट झाली नाही किंवा एखाद्या वस्तूने काम केले नाही किंवा एखाद्या व्यक्तीने काम केले नाही तर हे सांगण्यासाठी आपण वुडचा यूज हा करतो. आय ट्राईड टू एक्सप्लेन बट ही वुड नॉट लिसन. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकूनच घेत नव्हता. नेक्स्ट आहे द कॉम्प्युटर वुड नॉट टर्न ऑन येस्टरडे. काल कॉम्प्युटर चालू होत नव्हता. द बेबी वुड नॉट स्टॉप क्राईंग. बाळ रडायचे थांबतच नव्हते. आय आस्क हिम टू हेल्प बट ही वुड नॉट. मी त्याला मदत मागितली पण त्याने केली नाही. द डोअर वुड नॉट ओपन डिस्पाइट माय एफर्ट्स. मी प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नव्हता.
तर बघा अशा प्रकारे वेगवेगळे सेंटेन्सेस आपण या ठिकाणी बघत आहोत जे डेली यूजमध्ये आपण त्याचा वापर करत असतो. वूडच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चर आहेत, वेगवेगळ्या रचना आहेत, त्या जर आपल्याला माहीत नसतील की वूड सोबत हॅव केव्हा येतो किंवा वूड सोबत बी केव्हा येतो, तेव्हा त्याचा काय अर्थ असतो, वूड बी नंतर व्हर्बचं कितवं फॉर्म यूज करायचा आहे, कोणतं फॉर्म यूज करायचं आहे, हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर आपण तो बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो नक्की बघावा. चला यानंतर नेक्स्ट यूज आपण बघूया. नेक्स्ट अँड लास्ट यूज आहे शक्यता किंवा अंदाज, प्रोबॅबिलिटी गेस. एखाद्या गोष्टीबद्दल अंदाज बांधताना वूड वापरला जाऊ शकतो. हु इज ॲट द डोअर, दॅट वुड बी द कुरिअर. दारावर कोण आहे, तो कुरिअरवाला असावा. बघा गेस करून किंवा एक अंदाज करून त्याने सांगितलेलं आहे की हु इज ॲट द डोअर, दरवाजावर कोण आहे, दॅट वुड बी द कुरिअर, तो कुरिअरवाला असावा. दॅट वुड बी हिज ब्रदर स्टँडिंग देअर, तिथे उभा असलेला बहुधा त्याचा भाऊ असावा. इट वुड बी अराउंड 5 o'clock नाऊ, आता साधारण 5 वाजले असावेत. दिस वुड बी द हाऊस दे वर टॉकिंग अबाउट, हेच ते घर असावे ज्याबद्दल ते बोलत होते. वाय इज शी लेट, शी वुड बी स्टक इन ट्रॅफिक, तिला उशीर का झाला, ती ट्रॅफिकमध्ये अडकली असावी. तर बघा अशा प्रकारे वूडचे मोस्ट इम्पॉर्टंट अमेझिंग 8 युजेस आपण बघितलेले आहे, 8 उपयोग पाहिलेले आहेत. यानंतर पुढील वाक्य जे आहे वूडचा यूज करून इंग्लिशमध्ये कशा प्रकारे ट्रान्सलेट होतील ते आपण मला सांगायचं आहे. पहिलं वाक्य आहे मी तिथे नेहमी जायचो, आणि दुसरं आहे मला तिला भेटायला आवडेल. तर ही 2 वाक्य इंग्लिशमध्ये वूडचा यूज करून कशा प्रकारे करता येतील ते आपण मला कमेंट करायचं आहे. मी स्वतः तुमची कमेंट या ठिकाणी वाचणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया आणखी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्पीकिंग. थँक्यू.